शरीरात वाढलेला प्रचंड वात शरीरातल्या अर्ध्या भागाला जखडून घेतो। याच्यामुळेच शरीरातले अर्ध्या भागातले स्नायू आणि शिरा यांना शुष्क करायला चालू करतो। यासोबतच अर्ध्या भागात असणाऱ्या संधींची बंधने मोकळी करून टाकतो आणि मोकळी केल्यामुळे शरीरातला अर्धा भाग हा निकामी होतो। यालाच आयुर्वेदामध्ये पक्षाघात म्हटलं जातं। यालाच आपण आधुनिक शास्त्रामध्ये पॅरालिसिस असं देखील म्हटलं जातं। मित्रांनो, पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये जर आदल्या रात्रीची आपण हिस्ट्री घेतली तर अशा रुग्णांनी आधीच्या रात्री शिळं मांस, मैद्याचे पदार्थ, बेसनचे पदार्थ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ किंवा भजी, पाव अशा पद्धतीने तेलात तळलेले पदार्थ खायला घेतलेले पाहायला मिळतात। पक्षाघाताची ट्रीटमेंट करत असताना किंवा पक्षाघाताचे उपचार करत असताना पक्षाघाते विरेचनम म्हणजे पक्षाघात झाल्या रुग्णाला जर विरेचन केलं तर यातून रुग्ण खूप चांगल्या पद्धतीने बरा होतो। ज्या रुग्णाला पक्षाघात झालेला आहे अशा रुग्णाला रोज स्नेहन करणं म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावणं ही अतिशय चांगली ट्रीटमेंट आपल्याला उपयोगी पाहायला मिळते। याच्यासोबतच महावात विध्वंस रस, एकांगवीर रस, महारासनादी काढा हे उपचार चांगल्या पद्धतीने काम करतात। बला तेलाचं नस्य जर केलं तर अशा रुग्णांमध्ये आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो। अशा रुग्णांच्या मध्ये 16 दिवसांची जर मात्राबस्ती केली याने खूप चांगला उपयोग आपल्याला पाहायला मिळतो। ज्या रुग्णाला पक्षाघात झालेला आहे अशा रुग्णांची 1 वर्षाच्या आतमध्ये ट्रीटमेंट करून घ्यावी, याने पेशंट लवकर बरा होऊन जातो।